राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय। 2 तारखेला शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार होतं, मात्र त्याला पडळकर यांनी विरोध केला आणि मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते। त्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं। तर भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तर आपण पाहतोय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलेला आहे। 2 तारखेला शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार होतं, मात्र त्याला पडळकरांनी विरोध केला आणि आज होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं। अहिल्यादेवींच्या स्मारकाचं लोकार्पण झालं असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय। यावेळी पडळकर आणि कार्यकर्ते एकंदरीत आक्रमक झाले होते आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालंय। सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून बरेचसे कार्यकर्ते, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि ड्रोनद्वारे लोकार्पण झाल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। तर सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा त्यांनी केलाय। 2 तारखेला शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण अनावरण होणार होतं, मात्र त्याला पडळकर यांनी विरोध केला आणि आजच आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केलं असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। त्याचीच ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सांगलीतली ही दृश्य आहेत। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीतली ही दृश्य आहेत। भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून बरेचसे कार्यकर्ते, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल युगामध्ये ड्रोनच्या साहाय्यानं गुलाबाची फुलं अहिल्यादेवीच्या स्मारकावरती पुष्पार्पण करून हा लोकार्पण सोहळा दिमागात थाटामाटात पार पडलाय। तेव्हा लोकांची भावना असते, लोक जेव्हा एखाद्या विषयाच्या पाठीमागे ठामपणे असतात तेव्हा पोलीस आणि काही जरी तुम्ही लावलं तर त्यांना काही फरक पडत नाही। ज्यांचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असतो तेव्हा यश मिळत राहतं। लोकांची भावना होती मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन व्हावं आणि ते झालेलं आहे। तर लोकांची भावना होती की मेंढपाळाच्या हस्ते अनावरण व्हावं आणि ते झालेलं आहे असं गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच म्हटलंय। स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलेला आहे। 2 तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार होतं, मात्र आजच त्याला विरोध करत स्मारकाचं लोकार्पण केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर हे ठाम होते। त्यावरून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। सांगलीची ही दृश्य आपण पाहतोय। अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण इथे करण्यात आलेलं आहे। ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी स्मारकाचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय।